पोलिसांनी गावात तळ ठोकला, प्रत्येकावर नजर अन सुगावा लागला। 6 वर्षाच्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरण। नांदेड पोलिसांनी अखेर छडा लावला, एका आरोपीला अटक। 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाचा शोध लावण्यास अखेर 6 दिवसांनंतर पोलिसांना यश मिळाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका 23 वर्षीय नराधमास अटक केली आहे। दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ, राहणार रोही पिंपळगाव मुदखेड असं या आरोपीचं नाव आहे। या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत। विशेष म्हणजे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना श्वान शेरूची मदत मिळाली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एका गावातील बेपत्ता असलेल्या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह 15 जानेवारी रोजी आढळल्याने खळबळ उडाली होती। मुदखेड शहराजवळ उमरी रोडवर चिमुकलीचा मृतदेह मिळाला होता। 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ही मुलगी बेपत्ता होती। गावापासून 12 किलोमीटर अंतरावर मुलीचा मृतदेह आढळला होता। चिमुकलीवर क्रूरतेने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते। या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती। अनेक मोर्चे काढण्यात आले होते। दरम्यान या निर्दयी घटनेचा तपास लावण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आली होती। मुलगी बेपत्ता झालेल्या 14 तारखेला माहिती मिळाल्यानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक आणि त्यांच्या टीमने ग्रामस्थांसोबत संपूर्ण परिसर पिंजून काढला होता। अप्पर पोलीस अधीक्षक धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी नायक, स्थानिक गुन्हे शाखेची टीम, मुदखेड पोलिसांची टीम घटना घडल्यापासून गावात तपासात तळ ठोकून होती। पोलिसांनी गावातच कॅम्प तयार केला होता। 6 दिवस पोलिसांनी तपास सुरू ठेवला। गावातील प्रत्येकावर नजर ठेवली होती। पोलिसांच्या श्वानाने अनेक वेळा गावातील एकच ठिकाण दाखवल्याने पोलिसांचा संशय बळावला। खात्री पटल्यावर पोलिसांनी गावातील रहिवाशी 23 वर्षीय दशरथ पांचाळ याला ताब्यात घेतले। खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले। आरोपीला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। दरम्यान आरोपीने या गुन्ह्यात आणखी एक असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे। आरोपी हा गावातील रहिवासी असून तो मोलमजुरी करत होता। पोलिसांनी मोठ्या संवेदनशील गुन्ह्याची उकल केल्याने नांदेड पोलिसांचे अभिनंदन होत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, नांदेड।